कसे आहात सगळे? आय होप मजेत असाल। मी 2 दिवसाआधी गावी आले। मला वेळ नाही भेटला कारण जसं मी तुम्हाला माझ्या मुंबईचं घर दाखवलं होतं तसं मला तुम्हाला माझ्या गावचं घर दाखवायचं आहे। गावच्या घराच्या आजूबाजूची जागा दाखवायची आहे। माझं घर छोटंसं आहे पण छान आहे। तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा की तुम्हाला घर माझं आवडलं का। जुन्या पद्धतीचं घर आहे। सो थोडी गावी येण्याची मजा असते यासाठीच। आजूबाजूला थोडीशी जागा आहे, छोटीशी बाग आहे। सो मी तुम्हाला दाखवते, चला माझं घर। हा बघा, हा जो रस्ता आहे हा माझ्या घराच्या बाजूचा रस्ता आहे। ही पूर्ण जी चिऱ्यांची रांग दिसते तुम्हाला, हा वरती जो रस्ता गेलाय हा मेन रस्ता आहे जो एसटी वगैरे तिथून जातात आणि इथून येण्यासाठी हा जो शॉर्टकट आहे हा सरळ माझ्या घराच्या इथे जातो। हे इथे माझं घर आहे। हे जे कौलारू घर दिसतं आहे ना, हे माझं घर आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते पुढे। घराच्या ज्या समोरच्या बाजूची जागा आहे तिथे माझ्या बाबांनी थोडीशी झाडं लावली आहेत। एक 2-4 झाडं काजूची आहेत। इथे बघू शकता, हे जे झाड दिसतंय तुम्हाला हे आंब्याचं झाड आहे। त्यानंतर तिथे जे दिसत आहेत ती काजूची झाडं आहेत। सो काजू धरले होते कारण आता ती झाडं लावून फक्त एक 4-5 वर्षच झाली आहेत। सो काजू धरायला त्यांना थोडा वेळ जाईल। काजू त्यांना धरतात पण एक छोटीशी फळं धरतात। अशी ही आपली जागा आहे। इथे जे आहे हे आमचे म्हणजे माझ्या माहेरचं जे माळवदे आम्ही आहेत तर त्यांचे जे काही प्रोग्राम होतात त्यासाठी ही एक जागा बांधली आहे। सो ही आहे माझ्या घरासमोरची जागा। आता ही आहे घराच्या एकदम समोरची जागा। ही जी मी तुम्हाला जागा दाखवली इथे बागा आहेत आणि इथे ही समोरचा जे जायचा रस्ता आहे हा आमचा रस्ता आहे पुरा। त्यानंतर इथे जी घराच्या समोरच्या जागेमध्ये पहिली आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा छोटीशी एक बाग होती जी आमच्या आजीने केली होती। आता ती आजी नाही आहे पण त्या जागेमध्ये ती बाग हे झाल्यानंतर आता आम्ही तिथे ही 2 घरं बांधलीत जी माझ्या काकांनी बांधलीत। इथे एक घर आहे आणि इथे एक रूम आहे। इथे खालच्या बाजूला पण थोडीशी जागा आहे। आता हा आहे आमच्या घरात जाण्याचा मेन रस्ता। चला मी दाखवते तुम्हाला। हा आहे घरात आत येण्याचा रस्ता। इथे उजव्या बाजूला जे घर आहे हे माझ्या काकांचं घर आहे। त्याच्यानंतर हा आहे आमचा खळा। तुम्ही बघू शकता हा खळा आहे। हा बघा, हा पूर्ण खळा आहे आणि हे माझं आहे छोटंसं कौलारू घर जे माझ्या आजी आजोबांचं घर आहे। आता बघू शकता बाजूचं जे घर आहे स्लॅबचं घर आहे पण माझ्या घरात सगळ्यांना एक कौलारू घराची मजाच वेगळी असते गावात राहण्याची। सो आम्ही हे घर असंच ठेवलं आहे। त्यानंतर इथे पहिल्यांदा आपण गावी जेव्हा येतो तेव्हा प्रत्येकाच्या अंगणात तुळस असते, जशी ही आमची तुळस आहे। इथे फणसाचे गरे सुकत घातलेत आणि बघू शकता झाडाच्या घराच्या मागे छान माड आहेत। ते हे जे तुम्हाला झाड दिसतंय हे आंब्याचं झाड आहे। सो आता घराच्या उजव्या बाजूचं मी तुम्हाला दाखवते। चला तर आपण बाहेरच्या साईडला जाऊया। घराच्या उजव्या बाजूला ही जागा आहे, मी तुम्हाला दाखवते। इथे सगळी झाडं लावली आहेत। हे बघा, इथे अबोलीचं झाड आहे। इथे माड लावण्यासाठी जे नारळाला कोंबेला आहे इथे अबोली आहे। इथे छान असा कढीपत्ता आहे। माडाची सुंदर झाडं आहेत, बघू शकता। त्यानंतर इथे बघू शकता इथे छान जास्वंद आला आहे सुंदर असं। त्यानंतर इथे अननस लावले आहेत। हे अननस माझ्या काकांनी लावलेत। हे बघा, इथे सुंदर असे अननस आहेत जे त्यांना पण एक येण्यासाठी एक 1.5 ते 2 वर्षाचा काळ लागतो। त्यानंतर ते खाण्यासाठी तयार होतात। सो इथे पुढे गेल्यानंतर बघू शकता इथे आहे आमची विहीर। ही विहीर आता वापरात नाही आहे। तुम्ही म्हणत असाल की विहीर आहे पण खूप वरती झाडांचं हे जमा झालंय कारण ही विहीर आता वापरात नाही आहे आमच्या। कारण विहिरीचं पाणी कोण वापरत नाही, घरोघरी नळ आलेत तुम्हाला पण माहिती आहेत आणि विहीर लहान असल्यामुळे आतमध्ये कोण उतरून साफ करू नाही शकत। सो त्याच्यामुळे विहीर ही आमची अशीच आहे, सो जो त्याचा वापर होत नाही। इथे एक छोटासा माड आहे। त्यानंतर जास्वंद आलाय बघा, जास्वंदाचं फूल आहे हे बघा, किती सुंदर आहे। त्यानंतर इथेही आहे घराच्या उजव्या साईडची बाजू, आतली बाजू। आता इथे आतमध्ये जाऊया आपण। हे जे झाड दिसतंय तुम्हाला हे पेरूचं झाड आहे। ह्याला पेरू धरतात, तुम्ही बघू शकता इथे पेरू आलेत। हे बघा इथे पेरू आहेत। त्यानंतर हे आहे घराच्या खालची बाजू आहे, हे आमच्या शेजारचं घर आहे। इथे ही दुसऱ्या प्रकारची जास्वंदी आहे, बघू शकता इथे जास्वंद आलंय। त्यानंतर इथे पण अननस लावलेत, हे बघा इथे सुद्धा अननस आहेत।
बघू शकता तुम्ही. बघू शकता इथे पण अनेक प्रकारची, इथे कढीपत्ता आहे, परत इथे केळ्याचं झाड आहे. पहिली खूप झाडं होती पण आता तेवढी काळजी घ्यायला भेटत नाही, त्यामुळे झाडं खूप कमी झालेत. ना तर मागच्या आवारामध्ये ही घराच्या मागच्या साईडची बाजू आहे. हे मागच्या बाजूचं घर आहे आमचं, ज्याला आपण गावच्या भाषेत पाटलदार म्हणतो, तुम्हाला माहिती आहे. हे घराच्या मागच्या बाजूचं घर आहे, शेजारी आहेत. त्यानंतर इथे हे चिंचेचं झाड आहे. इथे हे जे खोड दिसतंय तुम्हाला, हे पहिलं एक फणसाचं झाड होतं, जे आता गेल्या वेळी खूप पावसामुळे त्याच्यावर वीज पडली होती, सो ते झाड गेलं. सो इथे ही फुलं आहेत. हा वेगळ्या प्रकारचा चाफा आहे, तुम्ही बघू शकता. हा एक चाफ्याचाच प्रकार आहे. सो हा चाफा आहे. इथे शेगलाचं झाड आहे. वरती शेंगा लागलेल्या असतात, पण त्या तुम्हाला आता दिसणार नाहीत. सो कारण शेगलाचं झाड खूप उंच असतं. तिथे फोफनीस आहे, माड आहेत, आंब्याचं झाड आहे. इथे मागच्या बाजूला आम्ही एक वॉशरूम बांधला आहे मागच्या जागेमध्ये. सो असं माझं हे घराच्या मागच्या बाजूची बाग आहे. आता आपण जाऊया पुढे. मोठं घर गावचं. सो आता आपण जाणार आहोत घराच्या आतमध्ये, तुम्हाला दाखवते. हा घराचा मेन डोर आहे. पहिले आजोबा असताना ह्या घराला असतं ना की गावच्या घराला दरवाजे असतातच, पण आमच्या वाडीमध्ये आमचं एकमेव घर आहे ज्याला हा मेन डोर नाहीच आहे. खूप वर्ष झाली, आम्ही लहानाचे मोठे झालो, घराला दरवाजा नाही आहे. सो कसली भीती नाही आहे. गाव आहे, मुंबईच्या ठिकाणी असं वाटतं की जर गावच्या घराला एक दरवाजा नसेल तर राहूच नाही शकत. सो पण इथे आमचं एकमेव घर आहे की ज्याला दरवाजा नाही आहे. चला तर मी तुम्हाला आता दाखवते घराच्या आतमध्ये. आता हे आतमध्ये आलं. ही आहे घराची पहिली पडवी. ही आहे घराची पडवी. आता मी तुम्हाला दाखवते. घराच्या लेफ्ट साईडला पडवीच्या बाजूला एक रूम आहे. पहिल्याच्या काळामध्ये अशा रूम असायच्या की एकत्र घरं असायची, तर एका बाजूला एक 5-6 रूम आणि दुसऱ्या बाजूला एक 5-6 रूम अशा असायच्या. सो इथे ही लेफ्ट बाजूला एक रूम आहे, बघू शकता. ही रूम आहे. इथे आता आमची काकी सगळं सामान ठेवते, तुम्हाला पसारा दिसत असेल. पण ह्या रूममध्ये पहिल्यांदा सगळं पडीक जे सामान असायचं ते ठेवायची आजी. आता इथून आपण बाहेर जाऊया. आता सेम जसं डाव्या बाजूला घर होतं, एक रूम होता, तसंच हा उजव्या बाजूचा रूम आहे. हा बघा, हा दरवाजा बघू शकता. सो इथे हे एक रूम आहे. तो आता सध्या बंद आहे कारण तो वापरात नाही आहे रूम. सो आता इथे या घराच्या पहिल्या 3 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा इथे वर चढलात, इथे लेफ्ट बाजूला दिसत असेल तुम्हाला जो वासा आहे, भाला म्हणतात त्याला. सो हा सागाचा आहे. जुन्या घर, जवळजवळ आमच्या घराला, म्हणजे एक आमचे आजोबा सांगतात की ह्या घराला 400 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आमची एक 7वी ते 8वी पिढी आहे. सो हे जे भाले आहेत, बघा, हे जे भाले आहेत हे लाकडाचे आहेत. ह्याला खूप वर्ष झाली आहेत, पण ही लाकड जे आहेत ते खूप टिकणारी आहेत, म्हणून ह्या घराने आज 400 वर्ष काढली आहेत. सो आता इथून वरती गेल्यानंतर इथे समोर आमचा गणपती बसवतो आम्ही. ही गणपतीची जागा आहे. घराच्या लेफ्ट बाजूला आमचे जे पूर्वज आहेत सगळे हे आहेत. हे बघा, हे माझे आजोबा आहेत, ही माझी आजी आहे, हे बाबांचे बाबा, ही बाबांची आई. हे माझे काका आहे जे घराच्या पहिल्या वेळेला जेव्हा मी आली तेव्हा मी तुम्हाला जे घर दाखवलं ते ह्यांचं आहे. हे माझ्या बाबांचे बाबा आहेत आणि हे वाले बाबांचे काका आहेत, म्हणजे आमचे नाना. हे माझ्या बाबांचे मोठे भाऊ, म्हणजे माझे मोठे चुलते आहेत. हे परत बाबांच्या आई बाबांचा फोटो आहे. हा माझ्या आजीच्या, म्हणजे माझ्या आजोबांच्या आई वडिलांचा फोटो आहे. हे बाबांचे काका आहेत, म्हणजे माझ्या आत्तेचे बाबा आहेत. त्यानंतर इथे आहेत 2 जण. हे जे दोघं आहेत, हे जे काका आहेत यांचा एक मुलगा आहे आणि एक दुसरे काका आहेत त्यांचा मुलगा आहे. सो इथे थोडे देवाचे फोटो आहेत, असे सगळे फोटो आहेत. त्यानंतर इकडच्या उजव्या बाजूला आहे देवघर. चला तर देवघरात जाऊया. सो हे देवघर आहे, छोटंसं आहे. सो हा आमचा आहे देवारा. हा सुद्धा सागाचा देवारा आहे.
जुन्या काळाच्या ज्या खिडक्या होत्या ह्या बघा, बघू शकता. ह्या अशा खिडक्या आहेत. गेल्या गणपतीला मी याला कलर केला होता. तुम्ही बघू शकता घराच्या प्रत्येक भिंतीवर असा स्वस्तिक काढला जातो. कारण म्हणतात की घराची भिंत असतात त्या कोऱ्या नाही ठेवल्या जात. सो त्यासाठी स्वस्तिक काढले जातात. त्यानंतर हे जे कलर आहेत, हा तुम्हाला कलर वाटत असेल, हा जो मी कलर काढलाय हा कलर नसून आपली जी लाल माती असते त्याला भिजवून हा कलर काढला जातो. हा जो रूम आहे हा पण पडीक रूम आहे. जे मी तुम्हाला म्हटलं की माझ्या बाबांचे जे काका आहेत त्यांचं हे घर होतं. हे बघा इथे बघू शकता. इथे तुम्हाला चूल दिसत असेल. आता हे सगळं वापरत नाहीये, सो त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये असं सगळं दिसत असेल. कारण घराची जी दुसरी बाजू आहे ती कोणीच वापरत नाही. सो त्याच्यामुळे हे सगळं जे पडीक सामान आहे, जे नको असतं ते सगळं सामान आहे ह्या बाजूला. आता आपण जाऊया घरातल्या दुसऱ्या बाजूला जिथे आम्ही राहतो. कारण ह्या जागेमध्ये कोणी राहत नाही. सो आता आपण परत देवघरातनं बाहेर पडलोय. आपण गावच्या भाषेत लोटा म्हणतो. जो आपल्या पडवीच्या वरचा जो भाग असतो तो ओटा आहे. आता इथे हे जे लेफ्टला परत एक घर आहे, हे काकांचं घर आहे. हा त्यांचा रूम आहे. आणि इथे आतमध्ये हा परत एक रूम आहे. इथे आई असते. इथे सगळं आईचं किचन आहे. आईला आता झेपत नाही म्हणून आई खालीच बसून जेवण बनवते. तुम्ही बघू शकता. ओटा आहे पण तिला ओट्यावर उभं राहून जेवण बनवणं नाही शक्य होत. सो त्याच्यामुळे सगळं खालीच असतं. इथे लेफ्ट बाजूला पुन्हा एक रूम आहे. तो माझ्या आजी आजोबांचा रूम आहे. हा सगळा रूम आजी आजोबांचा आहे. जुना रूम होता पण त्याच्यानंतर बाबांनी त्याला बनवून घेतला. आता इथे आहे गावची मोरी, जी पाटल्यादाराची मोरी म्हणतो आपली, ती आहे. इथे न्हाणी आहे. बघू शकता ही न्हाणी आहे. ही चूल आहे. इथे आपण जे न्हाणी म्हणतो मागच्या बाजूला, घराची मागची बाजू, सो ती आहे. आणि इथे हे पाटल्यादाराला जायला हा दरवाजा आहे. बघू शकता. आता हे मागच्या बाजूला जायचं आहे. इथे ही लाकडं ठेवलेली आहेत. पावसाकाळी जी आपल्याला लाकडं लागतात त्याची पहिलीच साठवणी केली जाते. सो ही ती लाकडं आहेत. आणि मगाशी जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घराच्या मागची बाजू दाखवलेली, जी ही झाडं दाखवलेली तुम्हाला, हा तो भाग आहे. असं माझं एक छोटंसं घर आहे. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. चला तर व्हिडिओ बघा आणि लाईक. तुम्हाला पूर्ण जो गावचा व्हिडिओ आहे माझ्या गावच्या घराचा, तो मी तुम्हाला दाखवला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा. कमेंट करून सांगा की माझं घर, आजूबाजूची जागा, छोटीशी बाग तुम्हाला कशी वाटली. सो नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय.